नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे गाजराची खीर आणि पुरी. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, मी आज पुरी पण करणार आहे आणि गाजराची खीर पण करणार आहे. एक परात घेतलेली आहे. हे गव्हाचं पीठ आहे. 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेणार आहे. हे बघा, भरून घेतलेली आहे. आणि 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे. तो पण याच्यातच टाकून घेणार आहे. आणि छोटी वाटी मी रवा घेतलेला आहे. तो पण याच्यातच टाकणार आहे. चवीला थोडी साखर 2 चमचे घेणार आहे. ते पण टाकून घेणार आहे. चवीला मीठ अर्धा चमचा घेणार आहे. तो टाकून घेणार आहे. आणि तेल आपलं साधंच आहे, गरम केलेलं नाही आहे. ते 4 चमचे घेणार आहे मी. हेच आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे पुरीसाठी. हे बघा, आपलं मिक्स करून झालेलं आहे. तेल, रवा, हे बघा असं हे झालं पाहिजे. तेव्हा आपण आता थोडा थोडा पाणी टाकून घेऊ. तेव्हा आपण थोडा थोडा पाणी टाकून घेऊ. एकदम पातळ पण नाही करायचं, थोडं घट्टच ठेवायचं. हे बघा, असंच आपल्याला घट्ट म्हणून घ्यायचं, एकदम पातळ पण नाही. हे बघा, पुरीसाठी की पुरी पण आपल्या छान होती. मी याला थोडं तेल लावून घेत आहे. आपल्याला झाकून घ्यायचंय 1 तास. बघा, 4 चमचे आपण तूप टाकून घेऊया. हे बघा, मी काजू आहेत, बदाम आहे, पिस्ते आहे, 4 ओली आहे. हेच आपल्याला तुपावर टाकून घ्यायचे. तूप आपलं गरम झालेलं आहे. ड्रायफ्रूट टाकून घेऊ. हे बघा, आपल्याला तुपावर टाकून घेतली, हेच आपल्याला काढून घ्यायचे. एका डिश मध्ये काढून घेऊ. हे बघा, गाजराच्या हलवा खीर करायची आपल्याला. 1 वाटी मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. आपण ड्रायफ्रूट काढलं त्याच्यातच आपल्याला हे करून घ्यायचंय. मी शेव पण घेतलेली आहे अर्धी वाटी, ती पण तुपावरच भाजून घ्यायची. गाजर पण टाकून घेत आहे. मी 3 मोठी मोठी गाजरं घेतलेली आहे, खिचून अशीच जाडसर खिचून घ्यायची, बारीक नाही खिचायची. पण तुपावर टाकून घेत आहे. झालेले आहे, वास पण छान सुटलेला आहे. आता मी 1 लिटर डेअरीवरचं दूध आणलेलं आहे, गरम केलेलं आहे. साय वगैरे काय नाही काढली, तेच आपल्याला टाकून घ्यायचं आहे याच्यात. मलाई सगळं टाकलेली आहे. रंग पण छान आलेला आहे बघा खीरचा. छान झालेली आपली खीर. मी आता साखर टाकून घेते 1 वाटी. बघा, तुम्हाला जेवढी गोड आवडेल तेवढं घ्या तुम्ही. ड्रायफ्रूट पण टाकून घेत आहे मी. बघा,
जास्त करून ड्रायफ्रूटमुळेच खीर आपली छान होते. ते पण तुपातच कधी पण भाजून घ्यायचे. आणि वेलची पूड आणि जायफळ पूड 2 चमचे टाकून घेत आहे. हे बघा, माझ्याकडे मावा बर्फी होती. कधी पण खीरमध्ये आपल्या गणपतीत वगैरे पेढे असतात ना, ते पण खीरमध्ये टाकायचे तर खीर आपली छान होते. माझ्या मावा बर्फी होती 2 तुकडे, ते पण टाकून घेत आहे. खीर आणखीन चवीला छान होते. पेढे कुठचे पण टाका, होत असताना टाकायचे. खीर आपली आणखीन छान होईल. एक उकळी घेऊया आपण, नंतर गॅस बंद करून घेऊया. हे बघा, आपली खीर झालेली आहे, छान झालेली आहे. एवढा तुम्ही पण बघू शकता. मी आता गॅस बंद करून घेत आहे, झाकण पण देऊन घेत आहे आणि पुरी करून घेत आहे. आता आपलं पीठ बघून घेऊ. हे बघा, छान झालेलं आहे आपलं पीठ. याच्याच आपल्याला पुरी करून घ्यायची आहे. पुरी थोडी आपल्याला जाडसरच ठेवून घ्यायची आहे. बघा, एक काढून घेत आहे मी पुरी. दुसरी पण काढून घेत आहे. छान. ह्या बघा आपला हे बघा, गाजराची खीर झालेली आहे, पुरी पण झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या सर्व रेसिपी बघता पण मला लाईकच नाही करत. लाईक करत जाओ.